मला मग आता हेच विचारावसं वाटेल, की याची सुरुवात कुठून झाली? म्हणजे आता तुम्ही एक वरवर हां, सांगितलंत, पण आध्यात्मिक एक वारसा होता का तुमच्या मागे? किंवा मग कधी तुमची आणि तुमच्या सद्गुरूंची भेट झाली हे आम्हाला थोडं हां, हां. सांगा? तसं माझा जन्मासाठीच माझ्या आईने खूप नवस केले होते. अच्छा. कारण मला 5 मोठ्या बहिणी आहेत हं, हं. आणि त्यामुळे पुत्ररत्न पाहिजे म्हणून माझ्या आईने खूप तपश्चर्या केल्यासारखं केलेलं आहे. बरं. आणि त्यानंतर माझा जन्म झाला त्यावेळेस जिथं आम्ही राहतो त्या हं, ठिकाणी हं. जगद्गुरू जनार्दन स्वामींचं आगमन झालं होतं. बरं. पहिल्यांदाच म्हणजे जालन्यामध्ये पहिल्यांदा आले होते ते. हं, हं. तर माझं सौभाग्य मी समजतो की त्यावेळेस शिवावतारी जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या मांडीवर हां. मी मला देण्यात आलं होतं आणि मला तेव्हाच त्यांचा आशीर्वाद भेटला असं मला वाटतं. हं, हं. आणि त्याच्यानंतर मग लहानपणापासून आईची जी शिकवण होती, आई ही देवाची खूप मोठी भक्त आहे. वाह! सतत देवाचं चिंतन करत असते. तर ते लहानपणापासूनच आईचे संस्कार जे असतात, हं, हं. ते मला मिळाल्यामुळं लहानपणापासूनच देवाची आवड होतीच. निर्माण झाली. आणि हळू मग शिवभक्ती जी आहे, हं, हं. कारण आमच्या घरामध्ये आमचे आजोबा शिवभक्त होते. हं. भगवान शंकराचीच भक्ती करायचे. माझे वडीलसुद्धा भगवान शंकराची भक्ती करायचे. त्याच्यामुळं शिवभक्ती आमच्या घरात आधीपासूनच होती. तर त्यानंतर मग 12वी मध्ये जेव्हा मी अ, गेलो, त्यावेळेस मला एक केमिकल इंजिनिअरिंगला यू-डी-सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं, तेव्हा मला एक आजार झाला होता. हां. तो आजार बराच होत नव्हता. म्हणजे त्वचारोग झाला होता. बरं. मुंबईतलं ह्युमिडिटी मला काही सहन झाली नाही हं, हं. आणि जसं खाज वगैरे येणं ते वाढत गेलं आणि बरेच दवाखाने केले होते मी. तिथेही केले होते, मग जालन्यालाही केले होते. तरी पण ते काही बरं होत नव्हतं. जवळपास 6-7 महिने मी खूप हं, त्रस्त होतो. हं. त्यानंतर माझे जे सख्खे मामा आहेत सत्यकुमार गुंटूक म्हणून पैलवान होते ते. बरं. ते जनार्दन स्वामींच्या सानिध्यात नेहमी राहिलेले. त्यांनी मला सांगितलं, की आपण एकदा बाबाजींकडे जाऊया. अच्छा. हं. शांतिगिरी महाराजांकडे जाऊया आपण जाऊया. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. हं. तर मग मी 1995 मध्ये ॲडमिशन घेतलं होतं अ, माटुंग्यामध्ये. माटुंग्याला. तर 1996च्या जानेवारी का फेब्रुवारी महिना असेल नक्की आठवत नाही. हां, त्यावेळेस आम्ही वेरूळला गेलो हां. आणि स्वामी शांतिगिरी महाराजांचं दर्शन पहिल्यांदा मी ते घेतलं होतं. हं, हं. दर्शन झालं, बाबाजींचं दर्शन झाल्यानंतर बाबाजींनी एकच वाक्य आम्हाला सांगितलं. आमचे जे सद्गुरू त्यांना जी गादी आहे तिला बाबाजी म्हणतात. बरं अच्छा. जनार्दन स्वामीसुद्धा बाबाजीच, मोठे बाबाजी आणि आत्ताचे विद्यमान बाबाजी, बाबाजी. हं. तर बाबाजींनी आम्हाला फक्त एकच वाक्य सांगितलं, की "आज इथं मुक्काम करा." हं. ते आम्ही तर काही तयारीने गेलो नव्हतो. परंतु हां. गुरुवाक्य असं जे आहे, हं. ती श्रद्धा जी होती बाबाजींबद्दल, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबण्याचं ठरवलं आणि बरं. त्या रात्री आम्ही तिथं मुक्काम केला आणि पहाटे 4 वाजता बरेच लोकं उठले. सगळे अंघोळीला चालले होते. हं, हं. त्याच्यामुळे आम्हाला जाग आली. आम्ही बघतो तर सगळे अंघोळीला चाललेत. हां, हां. मग आम्हालाही झोपणं योग्य वाटलं नाही. आम्ही उठलो आणि आम्ही अंघोळ करून सगळे ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी आम्ही जाऊन बसलो. तिथं स्टेजच्या समोर. अच्छा. आणि 5 वाजता त्या ठिकाणी वेद मंत्रांचं पठण सुरू झालं. ज्याला आम्ही वॉव! नित्यनेम विधी म्हणतो. जे जनार्दन स्वामींचं एक वरदान आहे. तर ते सुरू झालं आणि खरं सांगतो त्या अर्ध्या तासाच्या मंत्रपठणाने जे काही मला वाटलं, हं, हं. आय वॉज फीलिंग व्हेरी म्हणजे खूप चांगलं वाटत होतं मला. बरं. आणि त्यामुळं मी ते मंत्रांचं जे पुस्तक होतं त्या दिवशी खरेदी केलं आणि घेऊन गेलो हां. मुंबईला बरं. आणि ते वाचायला लागलो. ते मला खूप आवडायला लागलं. मी ते महिन्याभरातच पाठही केलं, हं. मुंबईला राहून. नित्यनेम विधी त्याला म्हणतात आणि ती खूप चांगल्या पद्धतीने मला आवडल्यामुळे पाठ झाली हं, हं. आणि मग 1 महिन्यात पाठ झाल्यामुळे ती मी म्हणत गेलो. हां. मला इतकी ती आवडली होती, की त्या काळी Sonyचं माझ्याकडे टेप होता. अच्छा. तेव्हा पेन ड्राईव्ह नव्हते, हां. सीडी नव्हती. टेप होता, कॅसेट कॅसेट असायचं. असायचं. तर मला परत ऐकायची परत-परत म्हणून मी स्वतःच्याच आवाजात हं. ती रेकॉर्ड रेकॉर्ड केली. केली आणि ती वाह! परत-परत ऐकायला लागलो. वाह! तर तितकी ती मला आवडली होती. हां, हां, हां.